नमस्कार. मी दीपक कोठावळे. आपण विद्रोहीच्या या पेजवरून आज लाईव्ह चर्चा करत आहोत. तेव्हा 6 वाजता आपलं ठरलं होतं आपण चर्चेला सुरुवात करूया का. मला जरा कोणीतरी रिप्लाय द्या म्हणजे मी चर्चेला सुरुवात करेन. विद्रोहीच्या वतीनं गेले अनेक वर्ष सातत्यपूर्ण पद्धतीनं आपण वारीमध्ये आरोग्य सेवा शिबिर घेत आलेलो आहोत आणि यावर्षी सुद्धा वारी होईल. तिचं स्वरूप वेगळं असेल असं दिसतंय, पण वारी होईल. तेव्हा यासाठीच्या आरोग्य शिबिरासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी आता थोडी तयारी करावी. त्याच्यामध्ये औषधांच्या स्वरूपात, निधीच्या स्वरूपात आपण मदत करावी. वारकरी परंपरा ही आपली परंपरा आहे आणि त्या परंपरेचे पाईक वारकरी आपला विचार, आपल्या विचाराची पताका घेऊन पंढरीकडे वाटचाल करत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आपल्या ह्या विद्रोहीचं कर्तव्य समजून आपण हे आरोग्य शिबिर गेले बरीच वर्ष, म्हणजे साधारण 16-17 वर्ष असतील की आपण व्यवस्थित सातत्यपूर्ण चालवतोय. वारकरी देखील आपल्या या शिबिराची वाट बघत असतात शेवटच्या टप्प्यामध्ये आपण घेत असल्यामुळं. आणि त्यामुळं या कॅम्पला आपल्याला मदत लागेल ती सगळ्यांनी यावेळी सुद्धा करावी. स्वरूप वेगळं असेल पण वारी होईल असं एकंदरीत आता दिसतंय. ठीक आहे, सगळे आलेले आहेत आणि मला कॉम्रेड विजय मांडके सांगतायत की आपण आता सुरू करायला हरकत नाही. सगळ्यांना विद्रोही सलाम. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आपण सगळे कार्यकर्ते आपल्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेऊन आपण जे काय काम करत आहात ते व्यवस्थित करत राहूया. तुमच्या सगळ्यांना आरोग्यदायी शुभेच्छा मी सगळ्यात पहिल्यांदा देतो. आणि त्याचबरोबर डॉक्टर, नर्स, आशा वर्कर्स, प्रशासनातले काही अधिकारी, अनेक श्रमजीवी, अनेक कष्टकरी, अनेक शेतकरी या काळामध्ये सुद्धा, करोनाच्या काळामध्ये सुद्धा चांगली सेवा देत आहेत, रस्त्यावरती उतरून काम करत आहेत. त्या सगळ्या श्रमजीवी लोकांना मी अभिवादन करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या या चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यांना पुन्हा एकदा माझा विद्रोही सलाम. सगळे कार्यकर्ते एक 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 येत आहेत आणि काही जण सुरू करा म्हणतात, काही जण थोडं थांबा म्हणतात. मी सुरू करतो, तरी जसं येतील तसे आपण जॉईन होतो. आजचा विषय मला जो दिलेला आहे तो विषय आहे कोरोना आणि लघु उद्योग. या विषयावरतीच मी मांडणी करत असताना मी असं गृहीत धरतोय की सगळे कार्यकर्ते आहेत आणि काही कन्सेप्ट ह्या कार्यकर्त्यांना क्लिअर आहेत. या अनुषंगाने मी काही गोष्टी मांडत जाणार आहे. मी काही चौकटी विस्कळीतपणे तुमच्यासमोर मांडत जाईन. त्या चौकटींची सांगड घालायला आपण कार्यकर्ते म्हणून नक्कीच समर्थ आहात, हा विश्वास पण मला आहे. मुळात सुरू करत असताना कोरोनाची पार्श्वभूमी आणि लघुउद्योग हा विषय मांडायचा झाला तर मी सुरुवात करेन आपल्या सांस्कृतिक परंपरेपासून. आपल्यामध्ये पूर्वीपासून 2 परंपरा ह्या चालत आलेल्या आहेत, सातत्यपूर्ण रीतीने त्या चालत आलेल्या आहेत. पहिली परंपरा आहे ती श्रमण परंपरा, जिचे आपण पाईक आहोत. श्रमण परंपरेमध्ये भगवान बुद्ध आहेत, भगवान महावीर आहेत, प्रेषित पैगंबर आहेत, बसवण्ण आहेत, वारकरी परंपरेतले सगळे संत आहेत, संत गाडगेबाबा आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत. ह्या सगळ्यांची जी परंपरा आहे ती आपली सगळ्यांची श्रमण परंपरा म्हणून आपण ओळखतो. आणि दुसरी परंपरा जी आहे ती शोषकांची ऐत खाऊंची परंपरा आहे. या परंपरेमध्ये
श्रमाला महत्त्व फारसं दिलं जात नाही. श्रमण परंपरेमध्ये 2 गोष्टींना प्रचंड महत्त्व दिलेलं आहे. पहिलं महत्त्व दिलेलं आहे ते शिक्षणाला. म्हणजे अगदी भगवान बुद्धांपासून आत्तदीप भव ते भगवान महावीर म्हणतात सम्यक ज्ञान, प्रेषित पैगंबर म्हणतात इकरा, म्हणजे प्रसंगी चीनला जा पण शिक्षण घ्या, घरातलं जेवणाचं ताट विका पण मुलांना शिकवा असे म्हणणारे आपले संत गाडगे बाबा असतील, किंवा शिका संघटित व्हा संघर्ष करा म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. ह्या सगळ्यांनी शिक्षणाचं महत्त्व या परंपरेने दिलेलं आहे. तसंच ही परंपरा आपल्याला श्रमाचं महत्त्व सुद्धा देते. भगवान महावीरांना श्रमणवीर महावीर म्हणतो, त्यांनी अशी मसी कृषी संस्कृती सांगितलेली आहे. कृषीमध्ये राबणारा कष्टकरी, कृषीमध्ये राबणारा शेतकरी हा श्रमण परंपरेचा मोठा पाईक आहे. त्यानंतर कुराणामधल्या 84/6 आपण याच्यामध्ये गेलो, पानावरती गेलो तर आपल्याला त्याच्यामध्ये असं दिलं की मुक्तीचा मार्ग हा राबण्यात आहे. तुम्ही राबता राबताच मुक्तीच्या मार्गाकडे जाल असं कुराणामध्ये सांगितलेलं आहे. तर बसवण्णा म्हणतात कायकवे कैलास, म्हणजे तुम्हाला कैलास हवा असेल तर तुम्ही काम करत करतच तुम्हाला मुक्ती मिळेल. तर संत परंपरा ही सांगते कष्टेविन नाही फळ, कष्टची नाही ते निष्फळ. ही आपली वारकरी संत परंपरा सुद्धा सांगते. महात्मा बसवण्णा संत परंपरा यांच्या पाठोपाठ आपल्या सगळ्यांना एक माहीत असलेलं मोठं वाक्य अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेलं, ही पृथ्वी जी आहे ती शेषनागाच्या डोक्यावर नसून कष्टकऱ्याच्या तळहातावर ही पृथ्वी झेललेली आहे. म्हणजे कष्टकऱ्यांचं श्रमण परंपरेचं हे महत्त्व सांगणारी ही परंपरा आहे. या श्रमण परंपरेतलेच, या कष्टकऱ्यांच्या परंपरेचेच वारसदार आपण सगळे आहोत. आणि मग आजचा लघु उद्योजक म्हणून जो कोणी ओळखला जातो घटक, तो सुद्धा याच परंपरेचा आहे. तेव्हा मला सगळ्या लघु उद्योजकांना सांगावं वाटतं की मित्रांनो, आपली परंपरा जी आहे ती ही परंपरा आहे. आपण या परंपरेचे पाईक आहोत, श्रमण परंपरेचे पाईक आहोत, संतांचे पाईक आहोत, ह्या सर्व तत्वज्ञानाचे पाईक आहोत. आणि ह्या तत्वज्ञानाची परंपरा आहे तिचे आपण सगळे वाहक आहोत. मग आपल्या विरोधी परंपरा कुठली? आपल्या विरोधी परंपरा ही ऐतखाऊंची, शोषकांची परंपरा आहे. यांच्या दृष्टीनं कुठल्याही तऱ्हेनं श्रमाला महत्त्व दिलं जात नाही, श्रमाला किंमत दिली जात नाही. कोणत्या तरी भीतीच्या नावाखाली यांनी ऐतखाऊपणा करायचा, लुटालूट करायची आणि त्याच्यावरती यांची गुजराण करायची, अशी ही शोषकांची परंपरा आहे. शोषकांची परंपरा ही आपली परंपरा होऊ शकत नाही, हे लघु उद्योजकांनी लक्षात ठेवणं, ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. लघु उद्योजकांची आणि आपली ही संस्कृती आपण ओळखून घेण्याची अत्यंत आवश्यकता आज निर्माण झालेली आहे. श्रमण परंपरा ही आपलीच संस्कृती आहे आणि श्रमण परंपरेचेच आपण पाईक असल्यामुळं शोषकांच्या परंपरेला आपण विरोध करतोय. शोषकांच्या परंपरेत उदाहरण द्यायचं झालं तर जे कोणी मोठे भांडवलदार आहेत ते सगळे या शोषकांच्या परंपरेचे पाईक आहेत. आता कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की लघु उद्योजक आणि भांडवलदार यांच्यातली एक फरकाची जी रेषा आहे ती आपल्याला ओळखावी लागेल. लघु उद्योजक हा भांडवलदार असत नाही, असू शकत नाही, हे आपल्याला समजून घेण्याची अत्यंत गरज आहे. आता मी विषयापासून कधीच भरकटणार नाही. मूळ विषयाकडे परत मी तुम्हाला येऊन सांगतो की लघु उद्योजक ही श्रमण परंपरेचा एक भाग असल्यामुळे, लघु उद्योजकांची परंपरा ही श्रमण परंपरा असल्यामुळे आपण सगळे ही शोषकांच्या आणि भांडवलदारांच्या परंपरेला आणि त्यांच्या ह्या भांडवली वृत्तीला, फॅसिस्ट वृत्तीला कायम विरोध करत आलेलो आहोत. मग लघु उद्योजक म्हणून आम्ही आजच्या काळात फक्त शब्दप्रयोग करतोय की लघु उद्योजक, तुम्ही सगळे कष्टकरीच आहोत. लघु उद्योजक ह्या शब्दापुरता आपण विचार केला तर, फक्त विचार करायचा झाला तर लघु उद्योजक ही एक शाब्दिक रचना आहे जिचे अनेक पैलू आहेत. लघु उद्योजकांचे विविध प्रकार आहेत. त्यातले काही प्रकार असे आहेत की सगळ्यात पहिल्यांदा तांत्रिक भाषेमध्ये लघु उद्योजकाच्या प्रकारात सूक्ष्म उद्योग म्हणून एक उद्योग निवडला जातो. त्याच्यानंतर असतो तो लघु उद्योग असतो. त्याच्यानंतर असतो तो मध्यम उद्योग असतो.
पण त्याच्याच जोडीला कुटीर उद्योग म्हणून एक उद्योग असतो, त्यानंतर ग्रामोद्योग म्हणून एक उद्योग असतो आणि सेवा उद्योग म्हणून सुद्धा उद्योग असतो. हे उद्योगाचे लघु उद्योजकांचेच प्रकार आहेत. लघु उद्योजक या एकाच नावाखाली हे वेगवेगळे घटक कार्यरत असतात. याच्यापैकी सूक्ष्म उद्योजक ही जी हा जो घटक आहे याचं विस्तृतपणाने मी तुम्हाला माहिती देतो. सूक्ष्म उद्योजक म्हणजे कोणी, तर ज्याचं भांडवल धंद्यातलं 5 लाख ते 25 लाख एवढ्या रेंजमध्ये असतं त्याला सूक्ष्म उद्योजक म्हटलं जातं. ज्याचं भांडवल 25 लाख ते 5 करोड असतं त्याला लघु उद्योजक म्हटलं जातं. आणि ज्याचं भांडवल हे 5 लाख करोडपेक्षा वर असतं त्याला मध्यम उद्योजक म्हटलं जातं. मग हे जे लघु उद्योजक आहे हे भांडवल निर्मिती, हे त्यांच्या व्यवसायातली निर्मिती कुठून करतात, त्यांची गरज काय असते, तर ह्यांची भांडवल निर्मिती ही बँकांच्या माध्यमातून किंवा इतर फायनान्स वित्तीय संस्थांच्या माध्यमातून ह्या भांडवलांची निर्मिती केलेली गेलेली असते. लघु उद्योजकांची आवश्यकता का भेटते, लघु उद्योजकांची आवश्यकता का असते, तर देशामध्ये सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती कुठं होत असेल तर ती लघु उद्योजकांच्या मार्फतच रोजगार निर्मिती होत असते. 2007च्या सर्व्हेनुसार 31.2 मिलियन इतके रोजगार देशामध्ये ह्या लघु उद्योजकांनी निर्माण केलेले आहेत. हे लघु उद्योजकांच्यामुळे निर्माण झालेले रोजगार आहेत. अर्धरोजगार सुद्धा त्यांच्याकडून उपलब्ध केलेले आहेत. ते इतर कोणत्याही उद्योगाच्या तुलनेत 4 पटीनं निर्माण केलेले असतात त्यांनी. लघु उद्योजक हे झाल्यानंतर दुसरा असतो सूक्ष्म उद्योग झाल्यानंतर लघु उद्योग झाल्यानंतर मध्यम उद्योग. हे मध्यम उद्योजक जे असतात ते 5 करोडपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट धंद्यामध्ये केलेले उद्योजक असतात. यांचे सुद्धा भांडवल हे स्वतःच असत नाहीत, हे वित्तीय संस्थांचंच भांडवल असतं. याच्या पुढचा एक घटक आहे कुटीर उद्योग. आपण सगळे जे डील करत असतो ते आपल्या कार्यकर्ते कुटीर उद्योग बऱ्यापैकी करत असतात. कुटीर उद्योग म्हणजे काय, तर केवळ एक कुटुंब ज्या उद्योगामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलं असतं, एक कुटुंब काहीतरी उद्योग करत असतं, त्या कुटुंबाच्या उद्योगाला कुटीर उद्योग असं म्हटलं जातं. दुसरा उद्योग असतो तो ग्रामोद्योग असतो. ज्या गावाची लोकसंख्या 10,000 पेक्षा कमी असते आणि ते व्यवसाय करत असतात, उद्योग करत असतात, त्या उद्योगाला ग्रामोद्योग असं म्हणतात. उद्योगातला आणखीन एक प्रकार आहे सेवा उद्योग. सेवा उद्योग म्हणजे जिथं कोणतीही यंत्रनिर्मिती नसते किंवा उत्पादनाची निर्मिती कुठलीही होत नसती, पण तिथे विविध प्रकारच्या सेवा दिल्या जात असतात, त्यांना आपण ग्रामोद्योग असं म्हणत असतो. ही सगळी तांत्रिक व्याख्या झालेली आहे. लघु उद्योजकांची आवश्यकता का असते, लघु उद्योजकांची आवश्यकता देशाला प्रचंड असते. याला कारण काय, तर आपल्या भारत देशापुरता जर का आपण विचार करायचा झाला तर सरकारी आकडेवारी ही 2007 पर्यंतची उपलब्ध आहे. त्यानुसार 39% इतकी आर्थिक क्षेत्रातली उलाढाल ही केवळ हे लघु उद्योग. आता प्रत्येक वेळी ग्रामोद्योग कुटीरोद्योग हा शब्द वापरत नाही, आपण लघु उद्योग हा शब्द वापरतो. हे लघु उद्योगांच्यातून होत असते. म्हणजे आपल्या अर्थशास्त्राचा कणा जो कुठला असेल तर हे लघु उद्योग आहेत असं म्हणायला हरकत नाही. कुठलाही लघुउद्योग हा रोजगाराची निर्मिती करणारा सगळ्यात मोठं साधन आहे. कुठलाही लघुउद्योग हा अर्धरोजगाराची उपलब्धता करणारं सगळ्यात मोठं साधन आहे. म्हणजे काय, तर कुठलाही लघुउद्योग हा श्रमाला जास्त महत्त्व देत असतो, श्रमिकांना जास्त महत्त्व देत असतो आणि श्रमावर आधारित उद्योग आणि उत्पादन व्यवस्था आणि श्रमावर आधारित निर्मिती वस्तूंची ही त्या उद्योगामध्ये केली जात असते. त्यामुळे लघु उद्योगाशी जोडला गेलेला जो श्रमिक असतो त्या श्रमिकांची संख्या मोठी असते आणि या श्रमिकांचं याच्याशी जोडलं जाणं हेच देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनून गेलेलं असतं. आर्थिक सत्तेचं समान वाटप व्हावं ह्याच्यामध्ये लघु उद्योजकांचा फार मोठा वाटा असतो. आपण नेहमी म्हणतो की समान सत्तेचं समान वाटप, पाण्याचं समान वाटप, सगळ्या नैसर्गिक स्रोतांचं समान वाटप, जमिनीचं समान वाटप, त्याच पद्धतीनं अर्थसत्तेचं सुद्धा समान वाटप होणं गरजेचं आहे. आणि अर्थसत्तेचं समान वाटप व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये लघु उद्योजकाचा मोठा वाटा आहे. ग्रामोद्योग असतील, कुटीरोद्योग असतील, हे आपापल्या परीनं अर्थशास्त्रामध्ये मोठा हातभार लावत असतात
आणि याचं समान वाटप करायचं असेल तर हे घटक मोठ्या प्रमाणात काम करत असतात. त्याचप्रमाणे समान विकास करायचा असेल तर हे लघुउद्योग अत्यंत गरजेचे आहेत. औद्योगिक केंद्रीकरण आणि औद्योगिक विकेंद्रीकरण ह्या दोन संकल्पना आहेत. जर का औद्योगिक केंद्रीकरण एखाद्या ठिकाणी होत असेल तर तिथंच मोठ्या भांडवलदारांची निर्मिती होते. कारण जर का एखाद्या ठिकाणी औद्योगिक केंद्रीकरण झालं तर एकच मोठी औद्योगिक संस्था असते, ती स्वतःच भांडवल निर्मिती करते, स्वतःच्याच संस्था निर्माण करते, स्वतःच्याच वित्तीय संस्था निर्माण करते आणि एक मोठं केंद्रीकरण तिथं होऊन जातं. जर का या औद्योगिक केंद्रीकरणाचं विकेंद्रीकरण करायचं असेल तर लघुउद्योग हे खूप महत्वाचे आहेत. एक कोणता तरी मोठा कारखाना आला आणि एक उत्पादन करायला लागला, त्यापेक्षा अनेक छोटे छोटे उद्योग कारखाने छोटे छोटे तयार झाले की जे वेगवेगळे उत्पादनं करायला लागले आणि त्याचं कुठंतरी जोडणे होऊन एक मोठं काहीतरी प्रोडक्ट तयार व्हायला लागलं तर ह्या औद्योगिक विकेंद्रीकरणाची सुरुवात होते आणि हे केवळ लघुउद्योग करू शकतात. अशा तऱ्हेनं विकेंद्रीकरण झालेले लघुउद्योग हे अनेक हातांना काम देतात, अनेक लोकांना रोजगार देत असतात. श्रमप्रधान म्हणून रोजगार निर्मिती जर का करायची असेल तर ती लघुउद्योगांशिवाय दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून ही शक्य होऊ शकत नाही. जर का श्रमप्रधान उद्योग करायचे असतील, छोटे छोटे लघुउद्योग, तर त्याच्यातून इतर व्यवस्था निर्माण होत जातात. जसं की प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये श्रमाला महत्त्व दिलं जात नाही. एखादा कष्टकरी असतो ज्याच्याकडे काहीतरी कला आहे, ज्याच्याकडे एखादी सुंदर कला आहे, पण त्या कलेला त्याला सर्टिफिकेट नसल्यामुळे कुठल्याही संस्थेचं त्याला ती कलेची एक प्रमाणपत्र नसल्यामुळं ती गृहीत धरली जात नाही. पण अशा श्रमाला, कलेला लघुउद्योजकामध्ये जर का रूपांतर करू शकलो आपण तर त्या कलेला खूप मोठं दालन मिळतं आणि ती कला जगभर प्रसार पाहू शकते. हे लघुउद्योगाशिवाय दुसऱ्या कशातूनही शक्य होऊ शकत नाही. ITI सारख्या अनेक संस्था निर्माण झाल्या ज्याला तंत्र शिक्षण असं म्हणलं जातं. प्रचलित शिक्षण व्यवस्थेमध्ये 10वी 12वीत नापास की तो मुलगा बाद हे समजलं जाण्याची एक वाईट पद्धत रूढ झालेली होती. या पद्धतीला छेद देणारी ITI सारखी मोठ्या तंत्र शिक्षण संस्था निर्माण झाल्या ज्या तांत्रिक कौशल्य निर्माण करणाऱ्या मुलांना कॉन्फिडन्स देणाऱ्या ह्या संस्था आहेत. याची निर्मिती सुद्धा ह्या लघुउद्योजकांच्या ह्या संकल्पनेतूनच झालेली आहे. त्यामुळं खूप मोठं मनुष्यबळ, तांत्रिक कुशलता निर्माण करू लागलं आणि ते तांत्रिक कुशल होऊ लागलं आणि श्रमप्रधान संस्कृतीला थोडीशी परत एकदा किंमत मिळायला लागली ती ह्या लघुउद्योजकांच्यामुळं, असंही मला इथं मांडावंच लागतं. आपल्या देशाची संस्कृती, परंपरा जर का जपायची असेल तर लघुउद्योग आपल्याला खूप महत्वाचे आहेत. याचं कारण मी ते सांगितलं, लघुउद्योग म्हणजेच आपण श्रमण परंपरेचे सगळे पाईक आहोत. लघु उद्योजक म्हणजे आपण कष्टकरीच आहोत आणि श्रमण परंपरेचे आपण पाईक. आपल्या देशाची ही श्रमण परंपरा आहे आणि ती परंपरा जर का आपल्याला टिकवायची असेल, वाढवायची असेल, जगभर न्यायची असेल तर लघुउद्योजकांची गरज आहे. याचा अर्थ असा की श्रमण परंपरा ही नेहमी श्रमाला महत्त्व देत आलेली आहे आणि कष्टाला महत्त्व दिलेले आहे. आणि मग हे कष्टकरी स्वतःच्या हाताने काहीतरी वस्तू निर्माण करतात, निर्माण करू शकतात, जिला आपण कला असंही म्हणतो. स्वतःच्या हाताने निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणं, त्या जगभर पसरणं हे लघुउद्योजकाच्या माध्यमातून होऊ लागलं, होऊ शकलं आणि होऊ शकतं. त्यामुळे लघुउद्योजकांची परंपरा ही पुन्हा एकदा मी सांगतो श्रमण परंपरा आहे, श्रमिकांची परंपरा आहे आणि म्हणूनच आपल्या देशाची संस्कृती सुद्धा आहे. आपल्या देशामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये कुटीरोद्योग केले जातात, ग्रामोद्योग केले जातात. याला कारण काय तर आपण ज्या परंपरेचे पाईक आहोत ती परंपरा आहे. आपली विद्रोही परंपरा, आपली श्रमिकांची परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. आपल्याला उपजतच हे शिकवलं आणि समजलं गेलेलं आहे आणि आपल्या जाणीवे नेणीवेमधून ह्या परंपरा आलेल्या आहेत, आपल्या आहेत, म्हणून या परंपरा आपल्याला आवडतात. आज कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनचं समर्थन करणारे सुद्धा लोक आहेत, आईत खाऊनचे समर्थन करणारे लोक आहेत, शोषक आहेत, त्यांना आईत खाऊनची परंपरा आवडती, तेच लोक या लॉकडाऊनचं सुद्धा समर्थन करत असतात. आणखीन आवश्यकता लघुउद्योजकांची का असते तर नैसर्गिक स्रोतांचा उपयोग जर का करायचा असेल आपल्याला तर आपल्याला या लघुउद्योजकांची खूप आवश्यकता आणि गरज भासते. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण शाश्वत विकासाची एक संकल्पना मांडलेली होती. ही संकल्पना काय होती तर जिथं पिकतं तिथं विकत नाही अशी आपली एक म्हण आहे. हीच ग्रामीण म्हण आपल्याला शाश्वत विकासाच्या संकल्पनेची माहिती देऊन जाते.
जिथं जे पिकतं तिथं ते विकलं गेलं तर काय वाईट आहे? हा विकासाचाच मार्ग आहे ना. म्हणजे असं की समजा एखाद्या ठिकाणी काजूचं उत्पादन होतंय, तो काजू तयार करायचा, प्रक्रिया करायचा कारखाना कोकणासारख्या ठिकाणी न होता तो एखाद्या दुष्काळी भागात आटपाडीसारख्या ठिकाणी काजू प्रक्रियेचा उद्योग केला जातो. आजऱ्यासारख्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन होत नाही, तिथं काजू प्रक्रियेचा कारखाना आवश्यक असताना तिथं ऊसाचे कारखाने उभारले जातात आणि बाहेरून ऊस आणला जातो. आणि मग ह्या विकासाला आपण शाश्वत विकास म्हणायचं का? आज आपण स्थलांतरित मजुरांचे प्रश्न सुद्धा बरेचसे ऐकतोय. हे स्थलांतरित मजुरांचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामागे सुद्धा शाश्वत विकासाचा पाया नसणं हे खूप मोठं कारण आहे. लघु उद्योजक ही संकल्पना खूप चांगली आहे. लघु उद्योजक ही परंपरा आपली आहे, ही तुमची आमची श्रमिकांची परंपरा आहे. पण त्याची धोरणं ठरवणारं जे सरकार आहे ते सरकार मात्र तुमचं आमचं आहे का, याचा आपल्याला विचार करावा लागेल. जर का सरकार तुमचं आमचं असतं तर लघु उद्योजकांसाठी त्यांनी शाश्वत विकासाचे मुद्दे मांडले असते. नैसर्गिक स्त्रोतांचा विकास व्हावा ही लघु उद्योजक निर्माण होण्यामागची संकल्पना आहे. त्या मुद्द्याचा सगळ्यांना विसर पडतोय. आपण आजरा विकास परिषद मध्ये घेतली होती त्यावेळी आपण असे त्याच्यामध्ये मुद्दे मांडलेले होते सगळ्यांनी की जिथं जे पिकतं, जिथं जे मिळतं त्याचेच प्रक्रिया करणारे उद्योग त्या प्रभागामध्ये केले तर तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल, तिथल्या स्थानिकांना उत्पादन व्यवस्थेमध्ये स्थान मिळेल आणि तिथल्या स्थानिकांचा विकास होऊ शकतो. ही लघु उद्योजकामागच्या आवश्यकतेची संकल्पना आहे. पण त्याच्यावरती आपल्याला अजून काम करावं लागेल. शाश्वत विकासाचे मुद्दे आपल्याला कार्यकर्ते म्हणून रेटून न्यावे लागतील. उत्तमात उत्तम वस्तूंची उपलब्धता आपल्या परिसरात व्हावी विकेंद्रित पद्धतीने हा लघु उद्योजक निर्मिती मागचा मोठा उद्देश आहे. पुन्हा शाश्वत विकासाच्याच मुद्द्याकडे आपण येतो. जिथं जे उत्पादन, जिथं जे कच्चा माल मिळतो त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग जर का तिथे निर्माण व्हायला लागले, छोटे छोटे उद्योग, मग ते कुटीर उद्योग असेल, ग्रामोद्योग असतील, तर तिथल्या स्थानिक उत्पन्नाला बाजार मिळते, स्थानिक लोकांना रोजगार मिळतो, स्थानिक कष्टकऱ्यांच्या हाताला काम मिळतं. आणि मग स्थानिक लोक हे जेव्हा सक्षम बनू लागतील तेव्हाच तर आपली संस्कृती आहे ती सक्षम बनत जाणार आहे. मग हे जर का सगळं आपण करत असताना लघु उद्योजकांचा शाश्वत विकासांबरोबर जोड घालणारं धोरण निर्माण करण्यासाठी शासनावर दबाव निर्माण करावा लागेल. देश आत्मनिर्भर करायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर लघु उद्योजकांचा विकास, लघु उद्योगाचा विकास. अत्यंत गंभीरपणाचा मुद्दा मी म्हणतोय तुमच्या समोर. देश आत्मनिर्भर करायचा असेल, देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याला लघु उद्योजकाचा विचार करावा लागेल, विकास करावा लागेल. जर का देश म्हणजे काय, तुम्ही आम्ही ही हाडामांसाची माणसं म्हणजेच तर देश आहोत. या देशाचे आपण नागरिक आहोत, हे लोक आहोत, यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होणार आहे. लघु उद्योजकांच्या माध्यमातून जर का आपल्या प्रत्येक माणसाचा, व्यक्तीचा विकास व्हायला लागला तरच या देशाचा विकास होणार आहे आणि देश आत्मनिर्भर होणार आहे. परदेशातनं कुठली तरी एखादी कंपनी येणार आहे, मोठी कंपनी येणार आहे आणि ती देशाचा विकास करणार आहे, हा मोठा भ्रम आहे. या भ्रमात आपण राहिलं भाग पाडलं जातं आपल्याला या भ्रमामध्ये. आणि यातनं कुठलाही शाश्वत विकास आपला होणार नाहीये. याच्यातून तुमचं आमचं सगळ्यांचं कष्टकऱ्यांचं नुकसान आहे. आणि शोषकांची जी परंपरा आहे, आईतखाऊंची जी परंपरा आहे, तिच्या आवडीचं हे काम आहे. आणि मग भांडवलदार म्हणजे कोण तर हेच जे देशाबाहेरून येतील किंवा देशातले हे लोक असतील ज्यांच्याकडं श्रम करायला उपलब्धता नाही, ज्यांच्याकडे कला कौशल्य नाही, ज्यांच्याकडे साधनांची उपलब्धता नाही, पण ज्यांच्याकडे केवळ आणि केवळ आर्थिक भांडवल आहे, हे लोक सहजपणानं त्याच्याबरोबर आपलं श्रम विकत घेतात आणि श्रमिकांचं शोषण करतात आणि त्यातनं परत त्यांच्याच भांडवलाची निर्मिती करतात. जगात भांडवलदार लोक खूप कमी आहेत. आणि कुठली एखादी तुम्ही कंपनी घेतलीत तर का त्याची डायरेक्टर बॉडी जर का आपण तपासली तर काही ठराविक नावच आपल्याला दिसतात. कित्येकदा भांडवलदारांची लिस्ट जाहीर केली जाते, क्रमवारीमध्ये केवळ बदल होतात, 1 ते 25 नावं तीच असतात. त्याच्यामध्ये कधीही कुठल्याही एका सामान्य माणसाचं नाव ऍड झालेलं आपल्याला दिसत नाही. तेच लोक असतात, तेच भांडवल असतं, तेच या कंपनीतून त्या कंपनीत फिरत असतं. जगाची सगळी संपत्ती ही या 3 ते 4% भांडवलदारांच्याकडे एकवटलेली आहे आणि बाकीचे 97% हे लोक आहेत, हे कष्टकरी आहेत. म्हणून लघु उद्योजकांना आपण भांडवलदार म्हणण्याची चूक कधी सुद्धा करणं आपल्याला सगळ्यांना कार्यकर्ता म्हणून अजिबात परवडणारं नाहीये. काही लघु उद्योजक हे काही प्रमाणात जास्त पैसा मिळून
मोठे झालेले असतील तर त्या पैशाचा विनियोग कसा करायचा याची स्पष्टता त्याच्याकडे निर्माण करणे आपलं कार्यकर्ता म्हणून काम राहील. पण भांडवलदारांच्या पंक्तीत त्याला नेऊन टाकणं हे चुकीचं ठरेल. भांडवलदार हे कधी आपल्याला त्यांच्या पंक्तीत नवीन माणसाला येऊन देणार नाही आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर लघु उद्योग हा श्रमण परंपरेचा वाहक आहे, कार्यकर्ता आहे. पण हा कार्यकर्ता देशाचा कणा असताना आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याची अवस्था काय आहे हा मुद्दा आता घेतल्यानंतर मला असं मांडावंसं वाटेल की मुळात लघु उद्योजक हा देशाचा कणा असताना त्याच्या विकासासाठी लघु उद्योजकांचं धोरण काय आहे याचा मुळात आपल्याला विचार करावा लागेल. आपण सगळीकडे सहजपणाने ऐकतो की करोनामुळे मजुरांचे हाल व्हायला लागलेत, उद्योजकांचे हाल व्हायला लागलेत. पण केवळ करोनामुळे व्हायला लागलेत का? नाही. मुळात देशात लघु उद्योजकांना चांगलं निर्मिती करता येईल, त्यांना विकेंद्रित पद्धतीने व्यवसाय करता येईल असं धोरण खूप कमी वेळा आखलं गेलं आणि सध्याच्या काळामध्ये तर अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये तो तोंड देतोय. नोटाबंदीच्या प्रश्नामध्ये त्याला खूप त्रास सोसावा लागला आणि अनेक लघुउद्योग बंद पडले. एक लघुउद्योग बंद पडणं याचा अर्थ किमान 10 लोक बेरोजगार होणं आणि किमान 10 लोक बेरोजगार होणं याचा अर्थ 10 कुटुंब उद्ध्वस्त होणं. आणि असे हजारो लघुउद्योग नोटाबंदीनंतर बंद पडले. त्यानंतर काही प्रमाणामध्ये ज्यानंतर थोडासा सुधाराचा प्रयत्न व्हायला, त्याच काळामध्ये पुन्हा जीएसटीचा दणका लघुउद्योजकांना सोसावा लागला. जेव्हा जीएसटी हा अत्यावश्यक गोष्ट होती, करायला पाहिजे होती, पण तिची अंमलबजावणी करताना चुकीची पद्धतीने अंमलबजावणी केली गेली आणि अनेक लघुउद्योजक त्यानंतर सुद्धा बंद पडले. आपण वारंवार त्यानंतर ऐकत गेलो की असंघटित क्षेत्रांमध्ये त्याचा प्रचंड मोठा परिणाम झाला. पण हे एकच वाक्य केवळ त्याच्यावर परिणाम झाला असं न सांगता तुमचा आमचा देश आत्मनिर्भर होण्यापासून लांब गेला हे गंभीरपणाने आपण लक्षात घ्यायला पाहिजे होतं. मुळात लघुउद्योजक जे असतात ते देशाचा कणा, आपण असं आर्थिक कणा म्हणतो. 39% देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं स्थान आहे. देशाची निर्यात व्यवस्था वाढवणारं मोठं साधन म्हणून लघुउद्योजकांकडे बघतो. मग ह्या लघुउद्योजकांच्यासाठीचं धोरण सरकारनं अत्यंत चांगल्या पद्धतीने आखून त्यांना उभारी कशी घेता येईल हे बघणं गरजेचं होतं. पण ते या काळामध्ये कमी प्रमाणात होताना आपल्याला दिसतंय. आणि त्याच्याच पुढचा मोठा दणका परत आपल्याला कोरोनाचा. नुकतंच केरळच्या अर्थमंत्र्यांनी एक असं वक्तव्य केलं की कोरोना हा विषाणू सोबत जगण्याची आता आपण सवय करूया आणि व्यवहार चालू करूया. हे अतिशय मोठं आणि चांगलं वाक्य आहे जे आपल्याला आत्मविश्वास देणार आहे. कारण कष्टकरी माणूस, कष्टकरी कार्यकर्ता हा रोजच्या श्रमावर जगणारा असतो. रोजच्या श्रमावर जगत असताना त्यांना श्रमाला जागा उपलब्ध करून देण्याचं काम फक्त लघुउद्योजक करत असतो. लघुउद्योजक हा स्वतः सुद्धा कष्टकरी असतो. अशा परिस्थितीमध्ये लघुउद्योजक सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत येतो जेव्हा सगळ्यांना घरी बसा असं सांगितलं जातं. घरात बसून आपण कुठलंही काम करू शकत नाही आणि कष्ट केल्याशिवाय कुठलंही कामकाज दिवसाचं आपण करू शकत नाही. रोजचं जगणं मुश्किल होतं. मग जेव्हा कष्टकरीच हा घरामध्ये बसतो तेव्हा मला सांगा कुठला लघुउद्योग हा चालू शकेल आणि कुठल्या लघुउद्योजकाला कुठल्या पद्धतीनं घरात बसून पैसे मिळू शकतील की जो त्याच्या कामगारांच्या मध्ये, त्याच्या श्रमिकांच्या मध्ये, त्याच्या आजूबाजूच्या व्यवसायांमध्ये तो वितरित करू शकेल. हे होऊ शकत नाही. त्यामुळं लॉकडाऊन हा लघुउद्योजकांचा कंबरड मोडणारा निर्णय आहे. आधीच बेजार झालेला आहे. त्याच्यामध्ये आर्थिक धोरणं त्याला मारकच ठरत चाललेली आहेत. भांडवलदारांचं हितच बघितलं जात आहे. अनेक मोठ्यांची कर्ज माफ होताना आपण बघतो, पण लघुउद्योजकांना कर्जासाठी बँकांच्या दारात अनेक खेट्या घालावी लागतात आणि त्याच बँकांचे हप्ते मात्र लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा लघुउद्योजकांना भरावे लागतात. हे हप्ते भरत असताना कुठलंही उत्पादन चालू नसताना हे हप्ते भरणं आणि त्याच्याकडून पुन्हा काही अपेक्षा व्यक्त करणं काम करण्याची हे अत्यंत चुकीचं आहे. एखाद्यानं उत्पादन चालू करायचंच ठरवलं तरी सुद्धा त्याला कच्चा माल मिळू शकत नाही. कारण लघुउद्योग ही श्रमिकांची शृंखला आहे. श्रमिकांच्या शृंखलेमध्ये एखाद्या गिअरचा एखादा दात जर का मोडला तर ते मशीन खडखड आवाज करेल पण ते चालणार नाही.
ते चालू शकत नाही. ह्या श्रमिकांच्या शृंखलेमध्ये कुणी सुद्धा घरात बसणं हे परवडणारं नसताना, मग कच्चा माल उपलब्ध होत नसताना उत्पादन होऊ शकत नाही. जिथं उत्पादन होऊ शकत नाही तिथं बाजारपेठेमध्ये जाऊ शकत नाही. बाजारपेठेमध्ये जाऊ शकत नाही ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय उत्पादनं मात्र, मल्टीनॅशनल कंपन्यांची उत्पादनं मात्र सहजपणानं उपलब्ध होतात. मला सांगा, देशाचा कणा राहील का या परिस्थितीमध्ये? नाही राहू शकत. मग जर का कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आपण लघुउद्योजक म्हणून विचार सांगत असतो, मांडत असतो, त्यावेळी आपल्याला सध्याच्या काळामध्ये सुद्धा सगळ्यात मोठ्या पद्धतीनं निर्यात करणारी जी यंत्रणा होती ती लघुउद्योजकांची होती. पण जी श्रमिकांची शृंखला म्हणतो त्याप्रमाणे छोटे छोटे प्रोडक्ट्स निर्यात करत होती, त्यांची निर्यात सुद्धा मग थांबते. एक गिअरमधला दात मोडला तर का गाडी चालू शकत नाही, ती मशीन चालू शकत नाही. त्या पद्धतीने हा कणा मोडतो. दुसऱ्याच खेळते भांडवलाची निर्मिती हे लघुउद्योजक हे वित्तीय संस्थांच्या मार्फत करतात. या वित्तीय संस्था खेळते भांडवल आता देऊ शकत नाहीत आणि दिलं तर त्याचं पुढे काय करायचं या विवंचनेत, मागचेच बँकांचे हप्ते भरण्याच्या विवंचनेत असलेला लघुउद्योजक या चक्रामध्ये पुन्हा जाऊ शकत नाही. हे थांबलेलं चक्र जर का पुन्हा सुरू करायचं असेल तर त्याच्यामध्ये मोठ्या पद्धतीने ही अडचण निर्माण होते. हे सगळे जे उद्योग आहेत लघुउद्योग हे एकमेकांवर अवलंबून असलेले गुंतागुंतीचे उद्योग आहेत. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा छोटासा वेल्डिंगचा व्यवसाय करणारा, कपाट निर्मिती करणारा उद्योजक, तो लोखंडाच्या शीट कोणाकडून तरी विकत घेतो, तो वेल्डिंगचं सामान कोणाकडून तरी विकत घेतो, तो वेल्डिंग करायचा प्रयत्न करतो, वेल्डिंग करून जोडवले करून ते कपाट तयार करतो आणि ते कपाट तो विक्रीला कुठल्या तरी दुकानात ठेवतो आणि कोणीतरी येतं ती विकत घेऊन जातं. याच्यामध्ये त्याला लाईट बिल हे भरावं लागतं, त्यानं रोखीनं माल देऊन आणलेल्या पैशाचं व्याज त्याला भरावं लागतं. अशाच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये तो यातलं काहीच करू शकत नाही, मात्र त्याला लाईट बिल, त्याला बँकांचं व्याज हे भरावंच लागतं. मग जर का हा लघुउद्योजक आपल्या श्रमण परंपरेचा आपण कणा मानत असू, हा जर का ढासळला तर देश आत्मनिर्भर होऊ शकतो का, होईल का आणि होण्याची शक्यता आहे का याचा आपल्याला विचार करावा लागेल. ठीक आहे. मला याच्यावरती असा एक प्रश्न आलेला आहे की आपला याच्यावरती पर्याय काय आहे. ठीक आहे. लघुउद्योजक हा आपण श्रमण परंपरेचा पाईक मानतो, श्रम परंपरेचा वाहक मानतो. आपल्याला लघुउद्योजकांना सरसकट भांडवलदारांच्या बाजूला न टाकता लघुउद्योजक हे कष्टकरीच आहेत हे पहिल्यांदा मान्य करावं लागेल आणि या लघुउद्योजकांच्या मध्ये आपल्याला जागृती करावी लागेल आणि त्यांना समजावून सांगावं लागेल की तुम्ही सुद्धा कष्टकरी आहात, तुमची परंपरा ही श्रमाची परंपरा आहे आणि या श्रमाच्या परंपरेमध्ये तुम्हीही आणि श्रमिकच आहात. जेव्हा तुम्ही श्रमिक म्हणून स्वतःला ओळखाल देशाचा, तेव्हा तुम्ही स्वतःला देशाचा आर्थिक कणा आहे हे सुद्धा तुम्ही ओळखाल. तेव्हा या काळामध्ये, परिस्थितीमध्ये तुम्ही लॉकडाऊनमध्ये राहत असला तरी सुद्धा तुम्हाला मोठ्या धैर्यानं कोरोनाचा मुकाबला करावा लागेल आणि कोरोनाचा मुकाबला करत असताना शक्य होईल तसं उत्पादन स्वतःचा उद्योग, कुटीरोद्योग, ग्रामोद्योग जो काय असेल तो चालू करून आपलं स्थान टिकवून ठेवावंच लागेल. जागतिक महामारी आणि महामंदीच्या काळात सरकारनं काय करावं, उद्योजकांनी काय करावं, कामगारांनी काय करावं. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेन की मला मगाचंच वाक्य सांगावं लागतं केरळच्या अर्थमंत्र्यांचं की त्यांनी सांगितलंय की आपल्याला कोरोना सोबत जगायची सवय करावी लागेल. याचा मोठा अर्थ असा आहे की कोरोनाच्या विषाणूला आपण घाबरण्यापेक्षा कोरोना आपल्या आसपास आहे, तो आपल्याला होऊ नये याची वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ जी देतील ती माहिती घेऊया आणि त्या पद्धतीनं आपण आपल्याला होणार नाही आणि आपल्यापासून दुसऱ्याला प्रसार होणार नाही याची काळजी घेऊया आणि त्यानंतर आपण आपल्या रोजच्या व्यवहाराला सुरक्षितपणानं सुरुवात करूया. हेच याच्यावरती उत्तर असू शकेल. मुळात कोरोनामुळेच फक्त लघुउद्योजकावर परिणाम झालेला नाही हे मी मगापासून सांगतोय की आपल्याला शाश्वत विकासाची जी संकल्पना आहे ती शाश्वत विकासाची संकल्पना आपल्याला मांडावी लागेल. शाश्वत विकास म्हणजे काय तर लघुउद्योजक आणि लघुउद्योजकाच्या धोरणामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे नैसर्गिक स्रोतांचा वापर करावा, नैसर्गिक स्रोतांचा विकास करावा आणि नैसर्गिक स्रोतांच्या विकासानुसार शाश्वत उत्पादनांची निर्मिती करावी. आपण हे लिखित स्वरूपामध्ये धोरणामध्ये आहे पण प्रत्यक्षामध्ये मी उदाहरण दिलं.
जिथं आजऱ्यासारख्या ठिकाणी काजूच उत्पादन होतं किंवा औषधी वनस्पतींची जिथं भरपूर उत्पादन होतात तिथं औषध प्रक्रियेचे कारखाने उत्पादित करावे, निर्माण करावेत, जिथं स्थानिक रोजगार निर्माण होईल. स्थानिक रोजगार निर्माण झाल्यानंतर स्थानिक लोकांनाच तिथं काम मिळेल, स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात हाताला काम मिळेल, त्यानंतर तिथल्या परिसराचा विकास होईल. आणि स्थलांतरांचे प्रश्न आज आपण बघतो की मजूर पॅनिक होतात आणि गावाकडे जातात. नैसर्गिक आहे, प्रत्येकाला घराकडे जावं वाटणं, कारण कुठल्याही मीडियातून काही व्यवस्थित न कळता कोरोनाविषयी भीतीदायकच सगळं कळतं, पॉझिटिव्ह काहीच बातम्या कळत नाहीत. आणि ज्यावेळी या निगेटिव्ह बातम्या कळतात त्यावेळी सुरक्षित आसरा सगळ्यांना काय वाटतो तर स्वतःचं घर. मग रोजगाराच्या संधी मिळवायसाठी जे स्वतःचं ठिकाण सोडून स्थलांतरित झालेले असतात, रोजगार बंद झाल्यानंतर त्यांनी तिथं राहण्यापेक्षा त्यांना स्वतःच्या घराकडे जाणं योग्य वाटतं आणि त्यावेळी ते स्थलांतर करायला लागतात आणि मग अनेक प्रश्न निर्माण होतात. शाश्वत विकास करू त्यावेळी प्रत्येक भागाचा विकेंद्रित पद्धतीने विकास होईल आणि माझ्या भागाचा विकास झाल्यावर मी स्थलांतर कशासाठी करेन हा तो यातला मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे शाश्वत विकासाच्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करावे लागेल. अजून एक प्रश्न येतोय, सध्याचे सरकार लघु उद्योजकांच्या बाजूचे आहे की नाही? अजून एक प्रश्न मला असा विचारला गेलेला आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळलं तर आपण लघु प्रोडक्टिव्हिटीवरती आपल्याला फरक पडणार की नाही. हा तांत्रिक मुद्दा झालेला आहे. याच्यावरती आपण असं उत्तर देऊ शकतो की मुळात आपले श्रमिक जे आहेत त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवून उत्पादन करणं हे अजिबात फारसं अवघड नाही. आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवून उत्पादन घेऊ शकतो. कोरोना सोबत जगायला शिका याचा अर्थच तो आहे की आपण आपले रोजचे व्यवहार चालू करायला हरकत नाही. फक्त आरोग्याच्या ज्या काळजी घ्याव्या लागतील, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असतील, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतील, त्या पद्धतीनं करावं लागेल. घरात बसणं घाबरून किती काळ बसणं हा याच्यावरचा आपला फारसा चांगला उपाय मला नाही वाटत होऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, काही प्रश्न आले त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. माझी मांडणी जी होती ती शाश्वत विकासाविषयीची होती आणि शाश्वत शेतीपूरक उद्योगांना चांगले दिवस येतील असे काही संघटित प्रयत्न आपण का करू नयेत. मुळात या सगळ्या काळात मी सगळ्यात पहिलं वाक्य माझं होतं की शेतकऱ्यांचं अभिनंदन, कारण या सगळ्या लॉकडाऊनच्या परिसरामध्ये सुद्धा शेतकरी शेतामध्ये श्रम करत राहिला, तो कष्ट करत राहिला, तो शेतीची उत्पादनं घेत राहिला आणि त्यानं हे केवळ केल्यामुळंच कित्येक लोकांना हा लॉकडाऊन सुद्धा सुसह्य झालेला आहे. त्यामुळे शेती उत्पादनं ही चालूच आहेत, पण शेतीपूरक उत्पादनं आणि शेतीवरील उत्पादनांची प्रक्रिया उद्योग हे जर का आपण संघटितपणानं करू शकलो तर आपण नक्कीच काही गोष्टींवर मात करू शकतो. पण पुन्हा शाश्वत विकासाचाच मुद्दा येतोय आणि आपण विद्रोहीचे कार्यकर्ते म्हणून हा मुद्दा खूप वेळा मांडतोय. फक्त अग्रेसिव्ह आपल्याला प्रयत्न करावे लागतील की शाश्वत विकास म्हणजे काय, कार्यकर्त्यांना स्पष्टता द्यावी लागेल. आणि मी तर याच्यात असं संपादकांना सुचवेन की शाश्वत विकासावरती आपण एखादं याच्यावरती ऑनलाईन संवाद ठेवला आपल्या एखाद्या तज्ज्ञ वक्त्यांच्याकडून तर माझी ही संकल्पना सुद्धा स्पष्ट होईल. अत्यंत 30 मिनिटाच्या कमी वेळामध्ये मला हे बोलायची संधी दिली. एक छोटासा अजून प्रश्न आहे, जे औद्योगिक विकास महामंडळ आहेत त्यांचा लघुउद्योजकांची वाढ होण्यासाठी काही हातभार लागतो का आणि त्याबद्दलची धोरणं कशी आहेत? औद्योगिक विकासाची धोरणं ही खूप चांगली आहेत, चांगल्या पद्धतीने आहेत, पण ते राबवणारे हात काय असतात, निर्णय घेणारं शासन कसं, याच्यावरती काही गोष्टी अवलंबून असतात. आणि आपण श्रमण परंपरेपासून औद्योगिक लघुउद्योजक हे ज्यावेळी विचार मांडतो त्यावेळी आपण पुन्हा एकदा शाश्वत विकासाकडे जातो. लघुउद्योग अत्यंत गरजेचे आहेत, पण लघुउद्योगाची मांडणी, विस्तार आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा आणि त्यांना दिले जाणारे जे काही साधन सामुग्री आहे ती अत्यंत तोकडी असते. त्या अत्यंत मर्यादेमध्ये ते करत असतात. लघुउद्योजक ही शृंखला एकमेकांच्यात गुंतलेले उद्योजक असतात. त्यामुळे एक उद्योग कुठेतरी आला आणि तो मोठ्या प्रमाणात चालू झाला असं होऊ शकत नाही. हे विकासाची परंपरा आहे, निरंतर विकास आहे, हा चिरंतन विकास आहे. अनेक कुटीर उद्योग आहेत, अनेक कुटीर उद्योगामध्ये ज्याच्यामध्ये अनेक आपले आदिवासी बांधव आहेत जे अनेक गोष्टी, कलाकुसरीच्या गोष्टी तयार करतात, ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपण बाजारपेठ उपलब्ध करून द्यायला पाहिजे, देऊ शकतो, त्या उत्पादनांना मार्केटमध्ये आणू शकतो. आणि या काळामध्ये कोरोनानं आपल्याला एकच शिकवलेलं आहे की स्थानिक शाश्वत विकास आणि स्थानिक बाजारपेठ या दोन गोष्टींचं महत्त्व खूप मोठं आहे, ज्याचे आपण कार्यकर्ते म्हणून प्रत्येक वेळी मांडणी करत आलेलो आहोत. आणि मग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला नक्कीच विचार करायला पाहिजे की
जागतिक बाजारपेठ किंवा जागतिक धोरण या नावाखाली आपण ग्लोबल होत जात असताना स्थानिक उत्पादनं, स्थानिक बाजारपेठ, स्थानिक कौशल्य, स्थानिक कष्टकऱ्यांचे श्रम या गोष्टींकडे नकळतपणे अनेक पद्धतीने दुर्लक्ष होत गेलं आणि आपण अनेक पद्धतीने या गोष्टींकडे दुर्लक्ष करत गेल्यामुळं आज हा उद्योग टप्प्याटप्प्याने संकटात येत जातोय. जर का देशाला खरंच आत्मनिर्भर व्हायचं असेल तर स्थानिक उद्योग, स्थानिक रोजगार, स्थानिक विकास, स्थानिक नैसर्गिक स्रोत जे असतील त्याचा विकास, त्याच्यावर अवलंबून असलेले विकास आपल्याला करावे लागतील. आणि कोरोनाच्या या संकटातून आपण किमान एवढं जरी शिकलो तरी आपल्याला भरपूर होईल असं मला वाटतंय. आजच्या कोरोनाच्या संकटात शेतीपूरक उद्योग वाढवणं गरजेचं आहे का? शेती हा तर आपल्या सगळ्या कष्टकरी आणि औद्योगिक विकासाचा पाया आहे. आपल्या देशाचा, आपण कृषीप्रधान देश आहे असं काय म्हणतच असतो. शेती हा तर आपल्या सगळ्याचा बेस आहे. आणि परत एकदा मी म्हणतो, ज्यावेळी की नैसर्गिक स्रोतांचा विचार करून लघुउद्योग वाढवावेत तेव्हा पुन्हा तेच येतं की जिथं ज्या गोष्टींचा नैसर्गिक स्रोत उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, जिथं शेंगदाण्याचं उत्पादन होतं तिथं शेंगदाण्यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग आपण निर्माण करू शकतो. जिथं काजूचं उत्पादन होतं तिथं काजूवर प्रक्रिया करणारे उद्योग आपण निर्माण करू शकतो. आजच्या घडीला अनेक लघुउद्योजकांना हा प्रश्न भेडसावतो, कच्चा माल कुठून आणायचा. हा प्रश्न काय आहे, म्हणजे ज्या ठिकाणी उत्पादन एखाद्या वस्तूचं, एखाद्या नैसर्गिक स्रोताचं आहे तिथं त्यावर प्रक्रिया करणारा उद्योग असत नाही. तो अनेक किलोमीटर अंतरावरती कोणत्या तरी कारणामुळे निर्माण झालेला असतो. ती वाहतूक आजच्या ह्या लॉकडाऊनच्या काळात शक्य होत नाही आणि तो उद्योग थांबतो. तेच जर का जिथं शेंगदाणे पिकतात तिथं शेंगतेल तयार करणारा कारखाना असेल, तिथंच जर का ते शेंगावरची प्रक्रिया करणारे उद्योग असेल तर आपल्याला ते उत्पादन सहजपणाने निर्माण करू शकतो आणि घेऊ शकतो. अजून एक प्रश्न येतोय की जाती व्यवस्था मोडण्यासाठी लघुउद्योजक कसे पूरक ठरतील. मित्रांनो, लघुउद्योजक हा सुद्धा माणूसच आहे, हा सुद्धा ह्या व्यवस्थेचाच एक भाग आहे. मला तेच सांगायचं होतं या माध्यमातून की लघुउद्योजकांनी स्वतःला वेगळं समजण्यापेक्षा त्यांनी आपली परंपरा समजून घ्यावी की आपण श्रमण परंपरेचे, संतांच्या परंपरेचे पाईक आहोत. श्रमण परंपरा काय सांगते? श्रमण परंपरा ही जाती व्यवस्थेला विरोध करते, ती श्रमाला महत्व देते. श्रमाला जिथं महत्व दिलं जातं तिथं जाती व्यवस्था असूच शकत नाही, जाती व्यवस्थेला महत्व असू शकत नाही. जाती व्यवस्था हवी कुणाला आहे तर शोषकांच्या परंपरेला हवी आहे. जाती व्यवस्था आहे अशीच ठेवायची तर ते शोषण करू शकतात. मग लघुउद्योजक हा जर का श्रमण परंपरेचा पाईक आहे हे लघुउद्योजकाला जर का कळत गेलं आणि आपण कार्यकर्ते म्हणून आपल्या आसपासच्या लघुउद्योजकांना समजावून सांगू शकलो की तुम्ही श्रमण परंपरेचे पाईक आहात, तुम्ही संतांच्या परंपरेचे आहात, तुम्ही भगवान बुद्धांच्या, महावीरांच्या परंपरेचे आहात आणि त्यांचं तत्वज्ञान जर का आपण अंगीकारलं आणि ते तत्वज्ञान समजावून सांगितलं तर जाती व्यवस्था ही आपला कुठल्याही व्यवस्थेचा भाग असू शकत नाही हे सहजपणाने आपल्याला लक्षात येईल. आणि हेच कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी राहील की आपल्याला सांगावं लागेल की जाती व्यवस्था ही श्रमण परंपरेचा भाग नाही आणि आपण लघुउद्योजक हे श्रमण परंपरेचे पाईक आहोत. तेव्हा जाती व्यवस्था आपल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये, आपल्या तत्वज्ञानामध्ये, आपल्या श्रमाच्या विचारामध्ये असू शकत नाही. आणि लघुउद्योजकांना हे पक्क माहीत असतं की श्रम आणि जाती व्यवस्था ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. श्रम ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी जाती व्यवस्थेचा आणि श्रमाचा काही संबंध असत नाही हे पक्क ठाऊक असतं. आणि ज्यांना ठाऊक नाही त्यांना आपल्याला जाणीव करून देणं हे कार्यकर्ता म्हणून आपलं कर्तव्य राहील. महात्मा गांधीजींनी सुद्धा कुटीरोद्योगाचं आणि लघुउद्योगाचं समर्थन केलेलं अगदी बरोबर आहे. मुळात मी ते सांगितलेलं आहे की लघुउद्योजक ही जी संकल्पना आहे ती औद्योगिक विकेंद्रीकरण, आणि जेव्हा आपण औद्योगिक विकेंद्रीकरणाची संकल्पना मांडतो मित्रांनो तेव्हा मी आधीच सांगितलं की मी प्रत्येक कन्सेप्ट खोलात जाऊन मांडत नाही, कारण आपण कार्यकर्त्यावर विचार करायला हवं. कारण का तर मुळात लघुउद्योजक हा औद्योगिक विकेंद्रीकरणाचा मोठा पाया आहे. औद्योगिक विकेंद्रीकरण हे भांडवलदारांना न आवडणारी गोष्ट आहे. भांडवलाचं सुद्धा त्याच्यामध्ये विकेंद्रीकरण, आर्थिक सत्तेचं सुद्धा विकेंद्रीकरण आहे. आणि जेव्हा या दोन्ही गोष्टींचं विकेंद्रीकरण होतं तेव्हा भांडवलदारांच्या सत्तेला थोडासा धक्काच बसतो. त्यामुळं लघुउद्योजक हे साहजिकच विकेंद्रीकरण, औद्योगिक विकेंद्रीकरणाचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळं महात्मा गांधीजींनी सुद्धा त्यावेळी सांगितलं होतं श्रमण परंपरा हेच सांगते, विद्रोहीचा कार्यकर्ता सुद्धा हेच सांगतो, आपण सुद्धा हेच सांगतो. ठीक आहे, काय मला आता याच्यानंतर प्रश्न आलेले दिसत नाही आहेत. माझा संवाद मी तुमच्या सगळ्यांचे मला बोलायची संधी दिलीत याबद्दल
कॉम्रेड विजय मांडके, कॉम्रेड धनाजी गुरव, जालिंदर गिगे आणि युवराज किंवा ह्या माझ्या सर्व विद्रोही सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. अत्यंत कमी वेळेत व्यापक विषय मांडायचा मी छोटासा प्रयत्न केला आहे. मला व्यक्त करायची संधी दिल्याबद्दल मनपूर्वक तुमचे आभार मानतो आणि माझा आजचा हा संवाद मी संपवतो.